नमस्कार, मी प्रोफेसर अनिल सरडे, एच.एम. कॉलेज कराड. ऑनलाईन लेक्चरमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे. आज आपण 12वी कॉमर्स अकाउंटचे लेक्चर पाहणार आहोत. यामध्ये आपण स्पेसिमन डिस्कस करणार आहोत. याच्यामध्ये 2 नंबरचा स्पेसिमन प्रॉफिट अँड लॉस अकाउंट हा आपण पाहणार आहोत. प्रॉफिट अँड लॉस अकाउंट म्हणजे त्याला मराठीत नफा तोटा अकाउंट किंवा नफा तोटा खाते असं म्हटलं जातं. प्रॉफिट अँड लॉस अकाउंट इज द टाईप ऑफ नॉमिनल अकाउंट. म्हणजेच हा पण ट्रेडिंग अकाउंट सारखाच हा प्रॉफिट अँड लॉस अकाउंट असतो. ट्रेडिंग अकाउंटला देखील आपण पाठीमागच्या लेक्चरला पाहिलं होतं. याला पण नॉमिनल अकाउंट असं म्हटलं होतं. ट्रेडिंग अकाउंटला देखील आपण नॉमिनल अकाउंट असं म्हटलं होतं. प्रॉफिट अँड लॉस अकाउंटला देखील नॉमिनल अकाउंट असं म्हटलेलं आहे. ट्रेडिंग अकाउंट अँड प्रॉफिट अँड लॉस अकाउंट हे दोन्ही अकाउंट असतात, बरोबर. म्हणून यांच्या लेफ्ट हँड साईडला डेबिट अँड राईट हँड साईडला क्रेडिट असं लिहिलेलं असतं. बघा, प्रॉफिट अँड लॉस अकाउंटचे देखील डेबिटला DR आणि क्रेडिटला CR असं लिहिलं जातं, बरोबर. कारण की हे अकाउंट आहेत. तसेच लेफ्ट हँड साईडला टू हा शब्द घेऊन नंतर अकाउंटचं नाव लिहिलं जातं आणि राईट हँड साईडला बाय हा शब्द घेऊन अकाउंटचं नाव लिहिलं जातं. तसेच प्रॉफिट अँड लॉस अकाउंटचं देखील आपण पाहूया. लेफ्ट हँड साईडला टू हा शब्द घेतला जातो आणि अकाउंटचं पोस्टिंग केलं जातं आणि क्रेडिटला बाय हा शब्द घेऊन अकाउंटचं पोस्टिंग केलं जातं. कारण की हे दोन्ही अकाउंट आहेत, ट्रेडिंग अकाउंट आणि प्रॉफिट अँड लॉस अकाउंट. म्हणून ह्या दोन्हीला अकाउंट असं म्हटलं जातं. पहिला मुद्दा त्या ठिकाणी. तसेच लेफ्ट हँड साईडला डेबिट असं लिहिलं जातं आणि राईट हँड साईडला क्रेडिट असं लिहिलं जातं. तसेच लेफ्ट हँड साईडला टू हा शब्द घेऊन अकाउंटचं पोस्टिंग केलं जातं आणि क्रेडिटला बाय हा शब्द घेऊन अकाउंटचं पोस्टिंग केलं जातं. ट्रेडिंग अकाउंटचं देखील आपण पाहूया, बरोबर. याच्यामुळे ह्याला अकाउंट असं म्हटलं जातं. तर आजच्या तासाला आपण प्रॉफिट अँड लॉस अकाउंट याची चर्चा करणार आहोत. पुढे बघूया. प्रॉफिट अँड लॉस अकाउंट इज ए मेन अकाउंट ऑफ इन्कम स्टेटमेंट. इन्कमचं स्टेटमेंट दाखवणारा प्रॉफिट अँड लॉस अकाउंट हा आहे. इट इज प्रिपेअर्ड टू ॲसर्टेन द नेट प्रॉफिट अर्नड और नेट लॉस सफर्ड बाय ए बिझनेस कन्सर्न ड्युरिंग द अकाउंटिंग इयर. म्हणजेच या अकाउंटला नेट प्रॉफिट किंवा नेट लॉस हे दर्शवलं जातं आणि आपल्याला वर्षाच्या शेवटी आपण अकाउंट क्लोज करत असताना आपल्याला नेट प्रॉफिट होतोय का नेट लॉस होतोय हे या अकाउंटवरून आपल्याला समजतं. तसेच ऑल इनडायरेक्ट एक्सपेन्सेस आर टू बी रेकॉर्डेड टू दी डेबिट साइड whereas all indirect incomes are to be recorded to the credit side of this account. म्हणजेच डेबिट साईडला इनडायरेक्ट एक्सपेन्सेस घेतले जातात आणि क्रेडिट साईडला इनडायरेक्ट इन्कम घेतले जातात. म्हणजे याचा अर्थ डेबिट साईडला अप्रत्यक्ष खर्च आणि क्रेडिटला अप्रत्यक्ष उत्पन्न असं घेतलं जातं. अशा प्रकारे प्रॉफिट अँड लॉस अकाउंटचा नमुना आपण पाहत आहोत. तसेच पुढे काय सांगितलं आपण त्या ठिकाणी पाहूया. दी क्रेडिट बॅलन्स ऑन दिस अकाउंट शोज नेट प्रॉफिट विच इज टू बी ट्रान्सफर्ड टू कॅपिटल अकाउंट्स क्रेडिट साईड और ॲडेड इन कॅपिटल. बघा,
याच्यामध्ये काय सांगितलं आहे की क्रेडिट साईड जर म्हणजे ही क्रेडिट साईड ते एक आहे, राईट हँड साईड इज क्रेडिट, राईट हँड साईड इज क्रेडिट. क्रेडिट साईड जर ते एकने मोठी असेल तर आपल्याला काय भेटतो, नेट प्रॉफिट इकडे डेबिटला भेटतो. बरोबर, म्हणजेच क्रेडिट साईड जर मोठी असेल तर आपण ह्याची बेरीज या ठिकाणी राईट हँड साईडला करणार, ही अपोजिट साईडला त्या एकने मांडणार आणि या ठिकाणी आपल्याला काय भेटणार, या अमाऊंटमधनं या सर्व वरच्या अमाऊंट त्या ठिकाणी लेस केल्यानंतर आपल्याला इथं लास्टला काय भेटतं, आपल्याला नेट प्रॉफिट त्या ठिकाणी भेटतो. म्हणजे क्रेडिट साईड जर मोठी असेल तर आपल्याला नेट प्रॉफिट भेटतो. तसेच डेबिट साईड जर त्या ठिकाणी मोठी असेल तर आपण डेबिटच्या अमाऊंट या ठिकाणी मांडतो आणि राईट हँड साईडला या ठिकाणी क्रेडिटला त्या ठिकाणी मांडतो आणि आपण डिफरन्स काढतो. वरच्या सगळ्या अमाऊंट त्या ठिकाणी लेस करून आपल्याला या ठिकाणी काय भेटतो, नेट लॉस भेटतो. म्हणजे डेबिट साईड जर मोठी असेल तर आपल्याला या ठिकाणी लॉस क्रेडिटला त्या ठिकाणी भेटतो. अशा प्रकारे याच्यामध्ये माहिती सांगितलेली आहे. बरोबर, हे आता मी जी तुम्हाला त्या ठिकाणी सांगितलेलं आहे याच्यामध्ये सांगितलेलं आहे. तसेच पुढे बघा, द डेबिट बॅलन्स ऑफ दिस अकाउंट शोज नेट लॉस विच इज टू बी ट्रान्सफर्ड टू कॅपिटल अकाउंट डेबिट साईड ऑर डिडक्टेड फ्रॉम कॅपिटल. म्हणजे बघा, जर प्रॉफिट जर झाला, नेट प्रॉफिट जर त्या ठिकाणी झाला तर पार्टनर्स कॅपिटल अकाउंटच्या क्रेडिटला ट्रान्सफर केला जातो किंवा कॅपिटलमधनं लायबिलिटी साईडला ॲड केला जातो. याच्या विरुद्ध जर लॉस झाला, नेट लॉस झाला तर पार्टनर्स कॅपिटल अकाउंटच्या डेबिटला घेतला जातो आणि कॅपिटलमधनं बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साईडला कॅपिटलमधनं मायनस केला जातो. बरोबर, अशा प्रकारे आपण ह्याची थिअरी, प्रॉफिट अँड लॉस अकाउंटची थिअरी आपण बघितलेली आहे. पुढे आपण बघूया, आर्यन कार्टर काय म्हणतात बघा. ए प्रॉफिट अँड लॉस अकाउंट इज ए अकाउंट इन टू विच ऑल गेन्स अँड लॉसेस आर कन्सिडर्ड इन ऑर्डर टू ॲसर्टेन द एक्सेस ऑफ गेन ओव्हर द लॉसेस ऑर व्हाईस वर्सा. म्हणजेच प्रॉफिट अँड लॉस अकाउंटला गेन्स अँड लॉसेस दर्शवले जातात. राईट हँड साईडला गेन्स म्हणजेच इन्कम दर्शवल्या जातात आणि डेबिट साईडला आपल्याला लॉस किंवा एक्सपेन्सेस दर्शवल्या जातात. म्हणजेच एवढंच लक्षात ठेवायचं की डेबिट साईडला इनडायरेक्ट एक्सपेन्सेस, अप्रत्यक्ष खर्च, इनडायरेक्ट एक्सपेन्सेस दर्शवले जातात किंवा लॉस देखील दर्शवला जातो. राईट हँड साईडला गेन्स किंवा इन्कम्स दर्शवले जातात. कसले, इनडायरेक्ट गेन्स अँड इन्कम्स दर्शवले जातात. बरोबर, अशाच प्रकारची माहिती तुम्हाला आर्यन कार्टरनं त्या ठिकाणी सांगितलेली आहे. बरोबर, आणि याच्यामध्ये सांगितलेलं आहे की इन्कम जास्त असतील, एक्सपेंडिचर कमी असेल तर आपल्याला नेट प्रॉफिट मिळतो. याच्या विरुद्ध किंवा याच्या उलट जर एक्सपेन्सेस जास्त असतील, इन्कम कमी असतील तर आपल्याला इथं काय भेटणार, लॉस त्या ठिकाणी भेटतो. अशा प्रकारे दोन्हीपैकी कोणती पण एक कंडिशन आपल्याला एक्झाम्पलमध्ये असते. नेट प्रॉफिट भेटू शकतो किंवा नेट लॉस देखील भेटू शकतो. आता आपण परफॉर्मा त्या ठिकाणी बघूया. 2 नंबरचा आपला अकाउंट आहे प्रॉफिट अँड लॉस अकाउंट. बरोबर, लेफ्ट हँड साईड इज डेबिट, DR मीन्स डेबिट रेकॉर्ड, अँड राईट हँड साईड इज क्रेडिट, CR मीन्स क्रेडिट रेकॉर्ड. म्हणजे क्रेडिट रेकॉर्डेड, डेबिट रेकॉर्डेड. म्हणजे डेबिटला रेकॉर्ड करायचं आणि क्रेडिटला रेकॉर्ड करायचं. बरोबर, अशा प्रकारे. आता या ठिकाणी सुरुवातीला तुम्हाला समजावून सांगतो. आता ट्रेडिंग अकाउंटचा ग्रॉस प्रॉफिट हा डेबिटला निघालेला आहे. आत्ता घेताना प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या क्रेडिटला घ्यायचा. बघा या ठिकाणी आला का, बाय ग्रॉस प्रॉफिट ब्रॉडडाऊन या ठिकाणी घ्यायचा. तसेच या ठिकाणी ग्रॉस लॉस क्रेडिटला निघालेला आहे तर घ्यायचं कुठं, डेबिटला. या ठिकाणी इथं प्रिंटिंग झालेलं नाही, इथं मी लिहिले बघा, टू ग्रॉस लॉस ब्रॉडडाऊन. बरोबर, या ठिकाणी घ्यायचा. अशा प्रकारे ट्रेडिंग अकाउंटचं क्लोजिंग केलेल्याचं पोस्टिंग
प्रॉफिट अँड लॉस अकाउंटला कसं करायचं ते बघितलं. आणखीन एकदा रिव्हिजन करतो. डेबिट साईडला जो प्रॉफिट निघालेला आहे ग्रॉस प्रॉफिट तो क्रेडिटला घ्यायचा बघा, आणि क्रेडिटला जो त्या इकडे ग्रॉस लॉस निघाला आहे तो डेबिटला घ्यायचा पुढच्या अकाउंटला, म्हणजेच प्रॉफिट अँड लॉस अकाउंटला. आता आपण प्रॉफिट अँड लॉस अकाउंटचा नमुना पाहूया. प्रॉफिट अँड लॉस अकाउंटला या ठिकाणी देखील 3 कॉलम असतात, एक पर्टिक्युलर आणि 2 अमाऊंटचे कॉलम, एक इनरचा एक आउटरचा. त्याच्यानंतर क्रेडिट साईडला देखील पर्टिक्युलर, एक अमाऊंट इनरचा, एक अमाऊंट कॉलम आउटरचा, बरोबर. अशा प्रकारे याचा देखील फॉर्मॅट आहे. जसा ट्रेडिंग अकाउंटचा होता तसाच प्रॉफिट अँड लॉस अकाउंटचा सेम त्या ठिकाणी फॉर्मॅट आहे, नमुना आहे. आणि दुसरी एक गोष्ट, एक्झाम्पल सोडवत असताना हे तिन्ही अकाउंट सेपरेट त्या ठिकाणी पेजवर घ्यायचे. प्रत्येक पानावर एक एकच घ्यायचा. ट्रेडिंग अकाउंट एका पानावरती, प्रॉफिट अँड लॉस अकाउंट एका पानावरती आणि बॅलन्स शीट एका पानावरती. आणि पार्टनर्स कॅपिटल अकाउंट किंवा पार्टनर्स करंट अकाउंट ओपन करत असेल तर तो असा पुढच्या पानावर घ्यायचा. म्हणजे असे 4 पेज त्या इकडे तुम्ही एक्झाम्पल सोडवताना आखून घ्यायचे आहेत. आणि 4थ्या पेजवरची जागा राहते त्याला वर्किंग नोट त्या इकडे म्हटलं तर चाललं, आणि खाली वर्किंग नोटचं त्या इकडे तिथं मेन्शन त्या इकडे करायचं. आता आपण प्रॉफिट अँड लॉस अकाउंटकडे त्या इकडे वळूया. आपण आता अगोदर डेबिट साईड बघूया. सॅलरीज, 2 सॅलरीज डेबिटला सॅलरी दिली असेल, इनडायरेक्ट एक्सपेंडिचर आहे. 2 सॅलरीज आणि वेजेस डेबिटलाच. अगोदर सॅलरीज नाव आले म्हणून प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिटला घेतलेलं आहे, बरोबर. 2 रेंट अँड रेट्स, रेंट भाडं दिलं डेबिटला. 2 इन्शुरन्स, विमा हप्ता किंवा विमा डेबिट साईडला. 2 इलेक्ट्रिसिटी लाईटिंग, म्हणजे लाईट बिल असेल वगैरे, लाईटिंगचं त्या इकडे काय बिल असेल ते डेबिट साईडला. 2 टेलिफोन पोस्टेज, टेलिफोनचा खर्च, पोस्टाचा त्या इकडे खर्च असेल, बरोबर, ते डेबिटलाच. 2 प्रिंटिंग अँड स्टेशनरी, प्रिंटिंगवरती किंवा स्टेशनरी काय असतील त्या इकडे त्याला खर्च झाला डेबिटला. 2 ट्रॅव्हलिंग एक्सपेन्सेस ऑफ सेल्समन, ट्रॅव्हलिंग करण्यासाठी काही खर्च झाला असेल डेबिटला घ्यायचा. सेल्समन देखील काही ट्रॅव्हल त्या इकडे करतात, त्यांचं देखील आपल्याला पैसे द्यावे लागतात, ते पण डेबिटला घ्यायचे. 2 डेप्रिशिएशन ऑन ॲसेटवरती आपण डेप्रिशिएशन काढतो. डेप्रिशिएशन म्हणजे घसारा, तर त्याचं देखील पोस्टिंग इकडं आपल्याला करायचं आहे. 2 लोडिंग चार्जेस डेबिटलाच घ्यायचं. ऑडिट फीज, लेखापरीक्षक काही त्या ठिकाणी फी असते, म्हणजे आपल्या बिझनेसमध्ये काही लेखापरीक्षक येऊन तपासणी करतात, त्यांचं बिल वगैरे असेल ते पण इथं घ्यायचं डेबिटला, खर्च आहे त्याच्यामुळे डेबिटला. 2 एंटरटेनमेंट एक्सपेन्सेस, म्हणजे करमणुकीचा काही खर्च असेल तो पण डेबिटला घ्यायचा. रिपेअर्स, रिन्युअल्स, मेंटेनन्स, रिपेअर्स करायला आपला त्या ठिकाणी खर्च झाला असेल डेबिटलाच घ्यायचा. रिन्युअल्स काय करण्यासाठी आपला त्या ठिकाणी खर्च झाला असेल डेबिटलाच घ्यायचा. मेंटेनन्स, आपण मेंटेनन्स वगैरे देतो ते पण डेबिटला घ्यायचं. 2 इंटरेस्ट ऑन लोनवरती आपण इंटरेस्ट दिला असेल ते पण डेबिटलाच घ्यायचं. तसेच 2 सन्ड्री मिसलेनियस एक्सपेन्सेस, म्हणजे मिसलेनियस म्हणजेच काय, किरकोळ खर्च, काही किरकोळ किंवा सन्ड्री लेवलचे त्या ठिकाणी काही एक्सपेन्सेस असतील. सन्ड्री एक्सपेन्सेस कधी विचारलं जाईल तुम्हाला, किंवा मिसलेनियस एक्सपेन्सेस दिले जाईल. दोन्हीपैकी कसं पण देऊ द्या, प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिटलाच घ्यायचं. किरकोळ खर्च असेल तो प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिटला घ्यायचा. कन्व्हेन्स, वाहतुकीचा खर्च असेल डेबिटलाच, येण्या जाण्याचा खर्च त्या ठिकाणी असेल त्याला कन्व्हेन्स म्हणायचं, डेबिटला घ्यायचं. लॉस बाय फायर, आगीत माल जळाला, नुकसान झालं, प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिटला. लॉस बाय थिफ्ट, माल चोरीला गेला, आपलं नुकसान झालं, डेबिटलाच घ्यायचं. लॉस इन ॲक्सिडेंटमध्ये त्या ठिकाणी मालाचं काय नुकसान झालं, डेबिटलाच घ्यायचं. गुड्स डिस्ट्रीब्युटेड ॲज अ फ्री सॅम्पल, आपण समाजामध्ये किंवा समाजातील व्यक्तींना फ्री ऑफ कॉस्ट काही वस्तू विकल्या, म्हणजे काही वस्तू वाटल्या, डिस्ट्रीब्यूट केल्या, त्यांच्याकडून पैसे न घेता, ते देखील आपल्याला डेबिटलाच घ्यावं लागतं. कमिशन अलाउड किंवा गिव्हन, आपण कमिशन दिलं असेल, आपला खर्च आहे
डेबिटलाच घ्यायचा. डिस्काउंट अलाउड, आपण डिस्काउंट दिला असेल तर देखील आपला त्या ठिकाणी डेबिटलाच त्या ठिकाणी घ्यावं लागतं. बरोबर, आपण डिस्काउंट दिला म्हणजेच आपल्याला कमी अमाऊंट येणार ना, तर आपल्याला डेबिटलाच घ्यावं. अलाउन्सेस, अनेक प्रकारचे अलाउन्सेस असतात, डेबिटलाच घ्यावं लागतात. ॲडव्हर्टाइजमेंटवर आपला त्या ठिकाणी खर्च झाला, डेबिटलाच. कॅरेज आउटवर्ड, आपण काही माल त्या ठिकाणी पाठवत असेल विकण्यासाठी, त्याच्यावर काय आपला त्या ठिकाणी कॅरेज वाहतुकीचा खर्च झाला, ने-आण करण्याचा खर्च झाला, तर डेबिटलाच घ्यायचं. सेल चार्जेस, विक्रीचा काही त्या ठिकाणी खर्च झाला असेल तो देखील घ्यायचा. पुढे बॅड डेट्स, बुडीत कर्ज निधी असेल, म्हणजे एखाद्या पार्टीकडून आपल्याला पैसे येणार होते, आले नाहीत, तरी तो बुडीत कर्ज निधी आहे, प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिटलाच घ्यावं लागेल. एक्सपोर्ट ड्युटी, आपण माल त्या ठिकाणी पाठवला, त्याच्यावरती आपला खर्च झाला, डेबिटलाच घ्यायचं. टॅक्सेस, अनेक प्रकारचे त्या ठिकाणी टॅक्सेस असतात, डेबिटला घ्यायचे. जनरल एक्सपेन्सेस, खर्चच आहे आपला त्या ठिकाणी सर्वसाधारण खर्च, प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिटला घ्यायचा. ट्रेड एक्सपेन्सेस, प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिटलाच. लिगल चार्जेस, काय कायदेशीर काय खर्च किंवा चार्जेस आपल्याला बसला असेल, डेबिटलाच. प्रोफेशनल चार्जेस, काय प्रोफेशनल त्या ठिकाणी काय चार्जेस असतील, डेबिटला. बँक चार्जेस डेबिटला. सॉलिसिटर फीज, काय फीज वगैरे त्या ठिकाणी असतात, डेबिटला. सेकंडरी पॅकिंग चार्जेस, बरोबर, सेकंडरी आपण काही पॅकिंग त्या ठिकाणी करत असेल तर ते देखील त्याच्यावर खर्च झाला तर आपल्याला डेबिटला घ्यावा लागतो. लॉस ऑन सेल ऑफ फिक्स्ड ॲसेट, आपण एखादी ॲसेट विकली असेल त्याच्यामध्ये आपल्याला लॉस झाला तर तो पण डेबिटला घ्यायचा. फॉर एक्झाम्पल, ॲसेटची किंमत 10,000 आहे, विकली 9,000ला, किती लॉस झाला, 1,000, तर तो लॉस देखील प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिटला घ्यायचा. आणि मागा सांगितल्याप्रमाणे नेट प्रॉफिट डेबिटला तुमचा निघतो, तो तुम्ही काय करता, पार्टनर्स कॅपिटल अकाउंटच्या किंवा करंट अकाउंटच्या क्रेडिटला ट्रान्सफर करता, किंवा सिम्पल एक्झाम्पल असेल तर बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साईडला कॅपिटलमध्ये काय करता, तुम्ही ॲड करता. चला पुढे, आता आपण राईट हँड साईड त्या ठिकाणी पाहूया. या ठिकाणी ग्रॉस प्रॉफिट घेतो, मागाशी सांगितलेलं आहे. आता ही क्रेडिट साईड आहे ती इनडायरेक्ट इन्कमची आहे किंवा गेनची आहे, बरोबर. आता बाय कमिशन रिसिव्ड, आपल्याला कमिशन भेटलं, आपलं उत्पन्न आहे किंवा इन्कम आहे क्रेडिटला. डिस्काउंट रिसिव्ड किंवा अर्नड, दुसऱ्यांना आपल्याला डिस्काउंट दिला, बरोबर, दुसऱ्या पार्टीनं आपल्याला डिस्काउंट दिला म्हणजे आपली ती इन्कम आहे. समजा एखाद्याला आपल्याला 10,000 रुपये द्यायचे होते, तो आपल्याला मला 9,000 रुपये द्या, मग 1,000 रुपये काय झाला, आपला प्रॉफिट झाला. मग डिस्काउंट रिसिव्ड म्हणजे आपल्याला डिस्काउंट भेटलेला आहे किंवा अर्नड आपण कमवला तो, तर आपल्याला काय करायचं आहे, प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या क्रेडिटला घ्यायचं आहे. इंटरेस्ट रिसिव्ड, आपल्याला इंटरेस्ट भेटला असेल क्रेडिटला. डिव्हिडंड रिसिव्ड, लाभांश भेटला असेल क्रेडिटला. रेंट रिसिव्ड क्रेडिटला. सन्ड्री मिसलेनियस रिसीट, काही किरकोळ त्या ठिकाणी खर्च आपल्याला भेटला, बरोबर, तो देखील क्रेडिटला. प्रॉफिट ऑन सेल ऑफ ॲसेट, ॲसेट विकली आणि त्याच्यामध्ये काय प्रॉफिट झाला तरी तो क्रेडिट साईडला घ्यायचा. फॉर एक्झाम्पल, एखाद्या ॲसेटची किंमत 10,000 असेल, आपण विकली 11,000ला, तर 1,000 रुपये काय झाला, प्रॉफिट, तो 1,000 रुपये देखील काय करायचा, या ठिकाणी घ्यायचा. आणि मागे सांगितल्याप्रमाणे बाय नेट लॉस, लॉस आपला क्रेडिट साईडला निघतो. लॉस कुठे ट्रान्सफर करायचा, पार्टनर्स कॅपिटल अकाउंट ऑब्लिक करंट अकाउंटच्या डेबिटला. आणि जर सिम्पल एक्झाम्पल असेल तर बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साईडला कॅपिटलमधनं लेस करायचं. अशा प्रकारे परफॉर्म ऑफ प्रॉफिट अँड लॉस अकाउंट आपण बघितलेला आहे. आणखीन एकदा लक्ष द्या, क्रेडिट साईड जर त्या ठिकाणी मोठी असेल तर त्याची आपण इथे बेरीज करतो, अपोजिटला डेबिटला मांडतो आणि वरचे सगळे त्या ठिकाणी खर्च जे आहेत ते लेस करतो आणि या ठिकाणी डिफरन्स जर तुमचा निघाला असेल तर तुम्हाला इथं काय भेटतो, नेट प्रॉफिट भेटतो. याच्या उलट जर डेबिट साईड जर त्या ठिकाणी मोठी असेल तर याची बेरीज आपण या ठिकाणी लिहितो, अपोजिटला या ठिकाणी मांडतो आणि ह्या अमाऊंटमधून आपण ह्या वरच्या सगळ्या संख्या त्या ठिकाणी अमाऊंट त्या ठिकाणी मायनस केल्या किंवा वजा केल्या की आपल्याला या ठिकाणी लॉस भेटतो. अशा प्रकारे
आपण प्रॉफिट अँड लॉस अकाउंटचा नमुना बघितलेला आहे. पुढचा आहे बॅलन्स शीट. आता बॅलन्स शीट इज ए स्टेटमेंट. बॅलन्स शीटला स्टेटमेंट असं म्हटलं जातं, बरोबर. हा अकाउंट नाही. हे आत्तापर्यंत आपण दोन जे बघितले, ट्रेडिंग अकाउंट आणि प्रॉफिट अँड लॉस अकाउंट, त्याला आपण अकाउंट म्हणू शकतो, पण याला अकाउंट म्हणू शकत नाही. बॅलन्स शीटला स्टेटमेंट असं म्हटलं जातं, बरोबर. म्हणून याला डेबिट आणि क्रेडिट लिहिलेलं नसतं. आता आपण त्याची चर्चा करणार आहोत. बॅलन्स शीट इज ए स्टेटमेंट शोईंग फायनान्शियल पोझिशन ऑफ द फर्म ऑन ए पर्टिक्युलर डे. म्हणजेच आपल्याला बॅलन्स शीट काय करतं, आपल्याला फायनान्शियल पोझिशन, आपल्या बिझनेसची फायनान्शियल पोझिशन काय आहे ते सांगतं, बरोबर. म्हणजे आर्थिक परिस्थिती आपल्या व्यवसायाची कशी आहे ते समजण्यासाठी आपल्याला बॅलन्स शीट मदत करतं. ऑल लायबिलिटीज आर रेकॉर्डेड टू इट्स लेफ्ट हँड साईड फेअर ॲज ऑल ॲसेट आर रेकॉर्डेड टू इट्स राईट हँड साईड, बरोबर. लेफ्ट हँड साईडला आपण लायबिलिटीज दर्शवतो, राईट हँड साईडला आपण ॲसेट दर्शवतो, बरोबर. यालाच आपण काय म्हणतो, बॅलन्स शीट, बरोबर. पुढे बघूया आपण. दी बॅलन्स शीट इज नॉट अन अकाउंट. बघा, बॅलन्स शीटला अकाउंट म्हटलं जात नाही. बट ए स्टेटमेंट शोईंग द फायनान्शियल पोझिशन ऑफ ए फर्म. हे फायनान्शियल पोझिशन दर्शवणारं हे स्टेटमेंट आहे, म्हणून ह्याला बॅलन्स शीट असं म्हटलं जातं, बरोबर. ॲज ऑन ए गिव्हन डेट इन दी फॉर्म ऑफ ॲसेट्स अँड लायबिलिटीज, बरोबर. याच्यामध्ये ओनली ॲसेट्स अँड लायबिलिटीज दर्शवल्या जातात, बरोबर. आता पाल्मर यांच्यामध्ये व्याख्या सांगितलेली आहे, ती पाहूया आपण. दी बॅलन्स शीट इज ए स्टेटमेंट ऑन ए पर्टिक्युलर डेट शोईंग ऑन वन साईड दी ट्रेडर प्रॉपर्टी. म्हणजेच एक साईड जी असते, वन साईड म्हणजेच एक साईड जी असते ते ट्रेडर्स प्रॉपर्टी असते, म्हणजेच राईट हँड साईड. राईट हँड साईड ही ट्रेडरची प्रॉपर्टी असते, म्हणजे बिझनेसमॅनची ही प्रॉपर्टी आहे एक साईड. आणि पुढे काय सांगितलं आहे, अँड पोझिशन्स म्हणजे ट्रेडर्स प्रॉपर्टी अँड पोझिशन्स राईट हँड साईडला दर्शवलेली असते. बिझनेसमॅनची प्रॉपर्टी आणि पोझिशन राईट हँड साईडला दर्शवलेली असते, ॲसेट साईडला. ॲसेट म्हणजे ते पोझिशन अँड प्रॉपर्टी असते. अँड ऑन दी अदर साईड दी लायबिलिटीज. ही लेफ्ट हँड साईड जी असते ती लायबिलिटीज असते, ही आपली देणी बाजू असते, देणी बाजू, बरोबर. अशा प्रकारे पाल्मर यांनी व्याख्या सांगितलेली आहे. आता आपण नमुना बघूया. बॅलन्स शीटचा नमुना किंवा परफॉर्मा आपण बघणार आहोत. याच्यामध्ये बॅलन्स शीट ॲज ऑन असा शब्द लिहिला जातो, त्याच्यापुढे तुमचं 31 मार्च 2021 असं या ठिकाणी लिहिलं जातं. लेफ्ट हँड साईड इज लायबिलिटीज. अमाऊंटचे 2 कॉलम. मगाशी तुम्हाला पाठीमागं सांगितल्याप्रमाणे लेफ्ट हँड साईड इज लायबिलिटीज, याला आपण देणी असं म्हणतो, देणी, देयता मराठीमध्ये. याला पण असे 2 कॉलम असतात, इनरचा अमाऊंटचा कॉलम, आउटरचा मेन अमाऊंटचा कॉलम. राईट हँड साईड इज ॲसेट. ॲसेट मीन्स मालमत्ता, मालमत्ता बाजू आहे आपली, प्रॉपर्टी, मालमत्ता, बरोबर. याला पण 2 कॉलम असतात अमाऊंटचे, हा इनरचा कॉलम आणि हा आउटरचा कॉलम, बरोबर. अशा प्रकारे बॅलन्स शीटच्या आपण कॉलमची चर्चा केलेली आहे. बॅलन्स शीटला बॅलन्स शीटला डेबिट आणि क्रेडिट नसतं. तसेच डेबिटला टू आणि क्रेडिटला बाय हे देखील नसतं, कारण की हा काय अकाउंट नाही, बॅलन्स शीट स्टेटमेंट आहे. म्हणून इकडं डेबिट क्रेडिट येणार नाही, टू आणि बाय देखील येणार नाही, डायरेक्ट अकाउंटचं द्यायकडे पोस्टिंग करायचं, बरोबर. मग बॅलन्स शीट ॲज ऑन 31 मार्च 2021 हे आपल्याला घ्यावं लागतं. लेफ्ट हँड साईड इज लायबिलिटीज, राईट हँड साईड इज ॲसेट. आता आपण याची चर्चा करणार आहोत. या ठिकाणी वरती कॅपिटल अकाउंट्स असं दर्शवलं जातं. 3 पार्टनर्स आहेत असं आपण या ठिकाणी ग्राह्य धरलेलं आहे, ए, बी आणि सी.
यांचा त्या ठिकाणी अमाऊंट घेऊन यांची बेरीज आउटरला घेतली जाते. तसंच पार्टनर्स करंट अकाउंट, आपण एक्झाम्पल सोडताना पार्टनर्स करंट अकाउंट ओपन केला, त्याचा क्रेडिट बॅलन्स आला असेल, बघा क्रेडिट बॅलन्स आला असेल तर या ठिकाणी पोस्टिंग करायचं आहे, बरोबर. जनरल रिझर्व त्या ठिकाणी काय असतील, लायबिलिटी साईडला घ्यायचे. प्रॉफिट अँड लॉस अकाउंट असेल, लायबिलिटी साईडला घ्यायचं. लोन ऑन मॉर्टगेज लायबिलिटी साईडला घ्यायचं. बँक लोन घेतले असतील, लायबिलिटी साईडला घ्यायचं. लोन फ्रॉम पार्टनर्स, बरोबर, पार्टनर्सकडून लोन घेतले असतील, डेबिट साईडला घ्यायचं. बिल्स पेएबल, बिलाचे पैसे द्यायचे असतील, लायबिलिटी साईडला. बँक ओव्हरड्राफ्ट, आपल्या खात्यावर समजा 1,00,000 रुपये आहेत आणि आपल्याला एखाद्याला 1,10,000 पेमेंट करायचे, बरोबर. 10,000 रुपये आपण ज्यादा बँकेकडून घेतलं तर ते बँक ओव्हरड्राफ्ट इथं 10,000 रुपये तुम्हाला घ्यावं लागणार आहेत, बरोबर. ज्यादाची अमाऊंट तुम्ही घेतली पेमेंट करण्यासाठी, मग ते तुम्हाला देणं आहे, म्हणून या ठिकाणी ते 10,000 रुपये तुमचं आलं पाहिजेत. सन्ड्री क्रेडिटर्स लायबिलिटी साईडला घ्यायचं आणि त्याच्यामधून एनी अदर ॲडजस्टमेंट्स तुम्हाला काय असतील ते त्या ठिकाणी ॲडलेस करावं लागतील. आणि लेस प्रोव्हिजन्स फॉर डिस्काउंट ऑन क्रेडिटर्सवरती तुम्हाला डिस्काउंट काढायला सांगितलं असेल, त्याची टक्केवारी वगैरे दिलेली असते, ते तुम्हाला या ठिकाणी करावं लागतं. पुढे आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस, भविष्यात करावा लागणारा खर्च, देणं आहे तुमचं भविष्यात, तर तुम्हाला लायबिलिटी साईडला घ्यावं लागतं. इन्कम रिसिव्ड इन ॲडव्हान्समध्ये आपल्याला इन्कम भेटला असेल ते इथं तुम्हाला दर्शवावं लागतं. प्रोव्हिजन फॉर टॅक्सेस, काही टॅक्सेस वगैरे द्यायचे असतील तर ते देखील तुम्हाला लायबिलिटी साईडला घ्यावे लागतात. अशा प्रकारे आपण लायबिलिटीज साईडची आपण चर्चा केलेली आहे. आता आपण राईट हँड साईडची चर्चा करणार आहोत. राईट हँड साईड इज ॲसेट. ॲसेटला गुडविल, आपली प्रतिमा असते, गुडविल आपल्याला इकडंच घ्यावं लागतं. गुडविल या ठिकाणी घ्यायचं आउटरला. गुडविल आपलं नावलौकिक प्रतिमा. लँड अँड बिल्डिंग ही फिक्स्ड ॲसेट आहे. ट्रायल बॅलन्समधली अमाऊंट या ठिकाणी घ्यायची आणि त्याच्यावर काही डेप्रिशिएशन तुम्हाला काढायला सांगितलं असेल 5%, 10%, तर त्याच्यावर कॅल्क्युलेशन करून डेप्रिशिएशन काढलं की ह्या ॲसेटच्या अमाऊंटमधनं ते तुम्हाला लेस करावं लागतं. लेस डेप्रिशिएशन काय असेल ते अमाऊंट आलेली इथे लिहायची आणि या वरच्या अमाऊंटमधनं ही अमाऊंट लेस करून आउटरला घ्यायची, बरोबर. पुढे प्लांट अँड मशिनरी ही देखील फिक्स्ड ॲसेट आहे. हिची पण ट्रायल बॅलन्समधून त्या ठिकाणी अमाऊंट पाहून इथं लिहायची. त्याच्यावर देखील काय सांगितल्याप्रमाणे डेप्रिशिएशन काढायचं. लेस डेप्रिशिएशन, इथं जे डेप्रिशिएशन निघालं असेल ते अमाऊंट इथं मांडायची. ह्या अमाऊंटमधनं ही अमाऊंट लेस करायची आणि आउटरला घ्यायची. आउटरला काय असेल कॅल्क्युलेशन करून अमाऊंट घ्यायची. पुढे फर्निचर अँड पिक्चर्स ही देखील फिक्स्ड ॲसेट असते. त्याची अमाऊंट ट्रायल बॅलन्समधून बघून इथं लिहायची. त्याच्यावर देखील दिलेल्याप्रमाणे डेप्रिशिएशन काढायचं. ते पण तुम्हाला लेस डेप्रिशिएशन करून इथं लिहावं लागेल आणि वरच्या अमाऊंटमधनं ही अमाऊंट लेस करून आउटरला या ठिकाणी अमाऊंट तुम्हाला घ्यावी लागेल. इक्विपमेंट म्हणजे उपकरण वगैरे असतं, ही पण ॲसेटच आहे. तिचे ट्रायल बॅलन्समधून अमाऊंट बघून इथं लिहायची. त्याच्यावर देखील डेप्रिशिएशन काढायचं, त्याच्यातून मायनस करून आउटरला घ्यायचं. डिलिव्हरी मोटार व्हॅन ते देखील ॲसेट आहे. तिची अमाऊंट इथे घ्यायची. ट्रायल बॅलन्समधून पाहून त्याच्यावर देखील डेप्रिशिएशन सांगितलं असेल तर ते काढायचं. त्याचं कॅल्क्युलेशन करून इथं अमाऊंट घ्यायची आणि ह्या वरच्या अमाऊंटमध्ये हे अमाऊंट लेस करून आउटरला काय असेल ते लिहायचं. लीज होल्ड, प्रीहोल्ड, प्रिमायसेस ही देखील प्रिमायसेस आपली ॲसेटच आहे. तिची अमाऊंट देखील इथे घ्यायची. त्याच्यावर देखील तुम्हाला काही डेप्रिशिएशन काढायला सांगितलं असेल ते काढायचं, ते लेस करायचं. लेस डेप्रिशिएशन, इथं अमाऊंट घ्यायची, कॅल्क्युलेशन करून वरच्या अमाऊंटमधनं ही अमाऊंट लेस करून आउटरला इथं अमाऊंट घ्यायची आहे. तसेच पॅटेंट्स ही देखील आपले ॲसेट आहे. तिची देखील या ठिकाणी अमाऊंट घ्यायची ट्रायल बॅलन्समधून पाहून. त्याच्यावर देखील डेप्रिशिएशन काढायला सांगितलं असेल ते लेस डेप्रिशिएशन काय असेल ती अमाऊंट इथे लिहायची. वरच्या अमाऊंटमधनं ही अमाऊंट लेस करून आउटरला त्याची अमाऊंट घ्यायची आहे राहिलेली. लूज टूल्स म्हणजे सुट्टे पार्ट वगैरे हे देखील ॲसेट आहे. या ठिकाणी त्याची अमाऊंट घ्यायची. त्याच्यामध्ये देखील काय तुम्हाला डेप्रिशिएशन काढायला सांगितलं असेल तर डेप्रिशिएशन टक्केवारीनुसार काढायचं.
आणि लेस डेप्रिशिएशन या ठिकाणी ती अमाऊंट घ्यायची. वरच्या अमाऊंटमधनं ही अमाऊंट लेस करून आउटरला अमाऊंट ती घ्यायची आहे. तसेच इन्व्हेस्टमेंट्स, बरोबर, इन्व्हेस्टमेंट्स असेल तर त्याची देखील अमाऊंट इकडे घ्यायची आहे. स्टोअर्स अँड स्पेअर्स पार्ट्स ते असेल त्याची देखील अमाऊंट, स्टोअर्स अँड स्पेअर्स पार्ट्स ही आपली ॲसेट आहे, तिची अमाऊंट या ठिकाणी घेणार. त्यातून लेस डेप्रिशिएशन काय असेल ती कॅल्क्युलेशन करून अमाऊंट घेणार. पुढे प्रीपेड एक्सपेन्सेस, ॲडव्हान्समध्ये तुम्ही काही खर्च केला असेल अगोदरच तर तो तुमची ती ॲसेट असते, बरोबर, ती तुमची ॲसेट असते. समजा तुम्हाला घराचं भाडं द्यायचं आहे आणि तुम्ही समजा पुढच्या 2 महिन्याचं अगोदरच भाडं द्यायला भरलं असेल तर तुम्हाला ते देणं होतं का? नव्हतं, तुम्ही ॲडव्हान्समध्ये भरलं आहे तर ते काय झालं मग? प्रीपेड. मग तुमचं कटले का द्यायकडे ते भाडं आणखीन नाही, मग तुमची ती ॲसेट आहे एक प्रकारची, बरोबर, ॲडव्हान्समध्ये तुम्ही भरलेलं आहे ते एक्सपेन्सेस, तर तुम्हाला या ठिकाणी घ्यावं लागतं. आउटस्टँडिंग इन्कम, काय तुम्हाला भविष्यात ते काही इन्कम भेटणार असेल ते देखील तुम्हाला या ठिकाणी घ्यावं लागतं. लोन्स अँड ॲडव्हान्सेस, बरोबर, लोन्स अँड ॲडव्हान्सेस काही ते आपल्याला तुम्हाला भेटणार असतील तर तुम्हाला या ठिकाणी घ्यावे लागते. क्लोजिंग स्टॉक, बरोबर, क्लोजिंग स्टॉकचं 2 ठिकाणी पोस्टिंग होतं, मागाशी आपण बघितलेलं आहे किंवा पाठीमागच्या लेक्चरला आपण ते बघितलेलं आहे. ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिटला आणि बॅलन्स शीटच्या ॲसेटला 2 ठिकाणी त्याचं पोस्टिंग होत असतं. तसेच सन्ड्री डेटर्स तिची देखील अमाऊंट इनरला घ्यायची. प्लस एनी ॲडजस्टमेंट्स, काय ॲडजस्टमेंट असतील त्याच्यावर दिलेल्या त्याचं कॅल्क्युलेशन करायचं. फॉर एक्झाम्पल बॅड डेट्स असतील तर लेस करून घ्यायचे. प्रोव्हिजन फॉर डिस्काउंट ऑन डेटर्स असतील लेस करून घ्यायचे. RDD दिलं असेल ते पण लेस करून घ्यायचं आणि उरलेली अमाऊंट आउटरला घ्यायची. इन्शुरन्स क्लेम रिसिवेबल, समजा आपला माल आगीमध्ये त्या ठिकाणी जळाला असेल आणि त्याचा आपण जर इन्शुरन्स घेतलेला असेल तर त्याचा आपल्याला क्लेम भेटतो, नुकसान भरपाई आपल्याला विमा कंपनीकडून भेटते. तर इन्शुरन्स क्लेम रिसिवेबल भेटणार आहे तर या ठिकाणी तुम्हाला ॲसेटला घ्यावं लागेल. बिल्स रिसिवेबल, बिलाचे पैसे येणं आहे ॲसेट साईडला. कॅश इन हँड, हातातील शिल्लक रक्कम ॲसेटला. कॅश ॲट बँक, बँकेतील शिल्लक ॲसेटला. आणि लास्ट पार्टनर्स करंट अकाउंटचा जर डेबिट बॅलन्स असेल तर त्याचं देखील पोस्टिंग तुम्हाला काय करावं लागतं या ठिकाणी ॲसेटला करून घ्यावं लागतं, बरोबर. अशा प्रकारे आपण बॅलन्स शीटचा नमुना बघितलेला आहे. याच्यामध्ये लेफ्ट हँड साईड इज लायबिलिटीज, राईट हँड साईड इज ॲसेट. आणि या ठिकाणी हा बॅलन्स शीट हा तिसरा अकाउंट त्या ठिकाणी म्हणावं लागेल आणि ह्याचा आपल्याला टॅली करून घ्यावं लागतं. इथं शेवटी हे आणि हे, तर बॅलन्स शीट हे शेवटचं स्टेटमेंट आहे तयार करण्याचं. पहिल्यांदा आपण 1 नंबरला ट्रेडिंग अकाउंट तयार करतो, 2 नंबरला दुसऱ्या पानावर प्रॉफिट अँड लॉस अकाउंट तयार करतो आणि 3 नंबरला बॅलन्स शीट आपण एक्झाम्पल सोडवताना तयार करतो. तर बॅलन्स शीट आपली टॅली झाली पाहिजे, म्हणजे लायबिलिटी साईडची बेरीज आणि ॲसेट साईडची बेरीज सेम आली पाहिजे, सेम. फॉर एक्झाम्पल लायबिलिटी साईडची बेरीज समजा 2 लाख आली तर ॲसेट साईडची पण बेरीज 2 लाख आली तर आपलं काय होतं, उदाहरण टॅली झालं असं आपण म्हणू शकतो किंवा आपला उदाहरण टॅली होतं. अशा प्रकारे बॅलन्स शीट याची माहिती आपण बघितलेली आहे. रिपिटेशन करतो. बॅलन्स शीट लेफ्ट हँड साईड इज लायबिलिटीज, राईट हँड साईड इज ॲसेट. लास्टला हे बॅलन्स शीट हे शेवटचं स्टेटमेंट आहे, म्हणून बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साईडची बेरीज जेवढी येईल तेवढीच ॲसेट साईडच्या देखील बाजूची बेरीज आली पाहिजे. फॉर एक्झाम्पल लायबिलिटी साईडची बेरीज जर 2 लाख आली असेल तर ॲसेट साईडची देखील बेरीज 2 लाख आली पाहिजे, तर आपलं एक्झाम्पल बरोबर आहे असं आपण गृहीत धरू शकतो किंवा आपलं उदाहरण टॅली झालेलं आहे असं आपण गृहीत धरू शकतो. अशा प्रकारे बॅलन्स शीटचा देखील आपण नमुना बघितलेला आहे. आजच्या तासाला आपण प्रॉफिट अँड लॉस अकाउंटचा स्पेसिमन
म्हणजेच प्रॉफिट अँड लॉस अकाउंटचा थेरॉटिकल भाग, प्रॉफिट अँड लॉस अकाउंटचा व्याख्या असेल, प्रॉफिट अँड लॉस अकाउंटचा नमुना, त्याच्यानंतर बॅलन्स शीट, बॅलन्स शीटचे थिअरी, बॅलन्स शीटचं ते एकाने व्याख्या आणि बॅलन्स शीटचा नमुना बघितलेला आहे. अशा प्रकारे आजच्या लेक्चरमध्ये आपण या ठिकाणी थांबूया. धन्यवाद.